नमस्कार. केंद्र सरकारने नुकतीच किमान हमीभावाविषयी, ज्याला आपण सगळे MSP म्हणून ओळखतो, एक मोठी घोषणा केली आहे. आता या निर्णयामागचं नेमकं अर्थकारण काय आहे आणि त्याचे थेट परिणाम काय होतील, हे आपण आजच्या या सत्रात अगदी सविस्तर समजून घेणार आहोत. कोणतीही गुंतागुंता न ठेवता थेट आकडेवारी आणि तथ्यांच्या आधारे आपण या नवीन सरकारी धोरणाची अगदी सोप्या भाषेत उकल करूया. चला तर मग सुरुवात करूया. आता या धोरणाच्या खोलात जाण्यापूर्वी एका अगदी मूलभूत प्रश्नाने सुरुवात करूया. तो प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांच्या श्रमाचं योग्य मूल्य नक्की कसं ठरवलं जातं. बघा, शेतात राबराबण्या हातांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा, हाच या नवीन धोरणाचा मुख्य उद्देश आहे. वर्षानुवर्षे हा प्रश्न चर्चेत होता की शेतीमधली गुंतवणूक, वेळ आणि मेहनत यांचं अचूक मूल्यमापन कसं होणार. याच अतिशय कळीच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न या नवीन धोरणातून कसा केला गेलाय, हे आपण आता टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. तर आपला पहिला भाग, नवीन हमीभाव म्हणजेच MSPची घोषणा. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. केंद्र सरकारने देशभरातील शेतकऱ्यांसाठी किमान हमीभाव म्हणजेच MSP धोरणात एका मोठ्या बदलाची घोषणा केली आहे. कृषी क्षेत्रासाठी हा खरंच एक मोठा निर्णय आहे. या घोषणेमुळे संपूर्ण देशभरातील शेती आणि शेतमाल खरेदी प्रक्रियेत मोठे बदल अपेक्षित आहेत. हा निर्णय संपूर्ण देशाच्या पातळीवर लागू होणार आहे. शेतमालाला मिळणाऱ्या भावाची निश्चिती करण्यासाठी हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा मानला जातोय. धोरणातल्या या बदलामुळे एक नवीन आर्थिक दिशा स्पष्ट होतीये, जी थेट तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल. पण आता प्रश्न असा पडतो की हे नक्की साध्य कसं होणार. गणिताच्या भाषेत हा बदल कसा मोजायचा, तेच आपण आता पाहूया. आणि इथूनच आपण वळतोय पुढच्या भागाकडे, नवीन हमीभावाचे सूत्र. आता हे सगळं प्रत्यक्षात कसं काम करतं, या घोषणेच्या कार्यपद्धतीकडे वळूया. ही प्रक्रिया अगदी तर्कसंगत आणि क्रमवार आहे. पहिली पायरी म्हणजे कृषी मूल्य आयोग शेतीच्या एकूण खर्चाची निश्चिती करतं. म्हणजे शेतात बियाणे पेरण्यापासून ते पीक काढणीपर्यंत जो काय खर्च येतो ना, त्याचं अत्यंत बारकाईने मूल्यमापन या आयोगाकडून केलं जातं. आणि त्यानंतर येते दुसरी आणि सर्वात महत्त्वाची पायरी. या निर्धारित केलेल्या लागवड खर्चावर किमान 50% नफा जोडला जातो. हे समजायला अगदी सोपं आहे. उदाहरणार्थ, जर आयोगाने 100 रुपये खर्च निश्चित केला, तर त्यावर किमान 50 रुपये नफा जोडला जाईल. ही 2 टप्प्यांची स्पष्ट प्रक्रियाच या नवीन धोरणाचा भक्कम पाया आहे. आणि यातूनच तयार होतं हे अगदी सोपं पण अत्यंत महत्त्वाचं सूत्र. बघा, एकूण खर्च अधिक किमान 50% नफा बरोबर नवीन हमीभाव. हे समीकरण सरकारच्या या नवीन घोषणेचा अगदी गाभा आहे बरं का. इथे कोणतीही संदिग्धता नाहीये. कृषीमूल्य आयोगाने ठरवलेला जो काही पायाभूत खर्च असेल, त्यावर थेट 50% अधिक नफा दिला जाईल. हे सूत्र शेतमालाच्या किमती निश्चित करण्यासाठी एक अत्यंत पारदर्शक आणि थेट दृष्टिकोन देतं. आणि म्हणूनच हे विश्लेषण खऱ्या अर्थाने महत्त्वपूर्ण ठरतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या धोरणाची मुख्य उद्दिष्टे काय आहेत. तर ती अगदी स्पष्ट आहेत. सर्वात पहिलं आणि प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या श्रमाचं योग्य मूल्य सुनिश्चित करणं. दुसरं म्हणजे केवळ झालेला खर्च भरून काढणं नव्हे, तर त्या लागवड खर्चावर किमान 50% नफ्याची ठाम हमी देणं. आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे सूत्र केवळ एका हंगामापुरतं मर्यादित नाहीये. खरीफ आणि रब्बी या दोन्ही मुख्य हंगामांसाठी हे सूत्र सातत्याने लागू राहील. आता हे का महत्त्वाचं आहे? कारण ही सातत्यपूर्ण अंमलबजावणी शेतकऱ्यांना एक प्रकारची आर्थिक स्थिरता देते. आणि जेव्हा शेतकऱ्यांचं उत्पन्न स्थिर असते, तेव्हा साहजिकच ग्रामीण अर्थव्यवस्था आणि पर्यायाने देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था अधिक मजबूत होते. यानंतर आपण वळूया या सूत्राच्या थेट आर्थिक परिणामांकडे. शेतकऱ्यांसाठी 60,000 कोटी रुपयांचा परतावा. हे सगळं कागदावर तर ठीक आहे, पण याचा लगेचच दिसणारा परिणाम काय? तर या नवीन सूत्राचा थेट आर्थिक परिणाम आपल्याला चालू खरीप हंगामातील पिकांवर पाहायला मिळणार आहे. कोणत्याही धोरणाची खरी कसोटी त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीतच असते, बरोबर? आणि म्हणूनच या चालू खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर येणारी आकडेवारी समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. या एका हंगामात हे सूत्र कसं काम करतंय हे पाहिल्यास आपल्याला आगामी काळातील मोठ्या आर्थिक परिणामांची अचूक कल्पना येऊ शकते. चला तर मग ती मोठी आकडेवारी पाहूया. आणि ही ती प्रचंड मोठी आकडेवारी आहे. तब्बल 60,000 कोटी रुपये. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. चालू खरीप हंगामातील पिकांसाठी घेतलेल्या या निर्णयामुळे देशभरातील शेतकऱ्यांना एकूण 60,000 कोटी रुपयांचा परतावा किंवा ज्याला आपण पेआउट म्हणतो, तो मिळणार आहे.
खर्च अधिक 50% नफा या सूत्राचा वास्तवातील हा आर्थिक आवाका आहे. हा आकडा फक्त एक संख्या नाहीये, तर कृषी अर्थव्यवस्थेत थेट ओतल्या जाणाऱ्या एका भव्य भांडवलाचं प्रतिनिधित्व करतो. यावरूनच या निर्णयाची व्याप्ती आणि त्याचं आर्थिक महत्त्व किती मोठं आहे हे आपल्या लक्षात येतं. तर या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी आपल्याला एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाशी येऊन थांबावं लागतं. किमान 50% नफ्याच्या हमीचे हे नवीन सूत्र आता आगामी खरीफ आणि रब्बी हंगामांना नक्की कशी दिशा देईल? या हमीमुळे पीक पद्धतीत काही बदल होतील का? कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीवर याचा काय आणि कसा परिणाम होईल? या सर्व प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देईल. परंतु आजच्या या सत्रातून हे निश्चितपणे स्पष्ट झालं आहे की शेतीतील खर्चाचं आणि नफ्याचं गणित आता एका नवीन आणि अत्यंत महत्त्वपूर्ण वळणावर येऊन पोचलं आहे. आशा आहे की या सादरीकरणातून हा गुंतागुंतीचा विषय तुम्हाला स्पष्ट झाला असेल. या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.